नमस्कार, मी पूजा गावराणे कस्सल चवमध्ये तुमचं स्वागत करते। आणि आज आपण सुकटची रेसिपी बघायची। माझी मम्मी जशी बनवायची की नाही सेम तशीच आपण आज रेसिपी बघायची। मी जे सांगते त्या पद्धतीने तुम्ही सुकट बनवाल की नाही तर खूपच चविष्ट होईल सुकटची भाजी। हे बघू शकताय सुकट आणलेलं आहे मी। आता हेच सुकट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं तव्यावरती मीठ टाकले आणि चांगलं भाजून घेतलं वास सुटेपर्यंत, म्हणजे थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं म्हणजे चांगलं लागतं चवीला। आता या भाजलेल्या सुकटमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि ते भिजत घातलेलं आहे। 5-7 मिनिटांसाठी भिजत ठेवलं। गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम केले आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकले। कांदा जरा जास्तच टाकलेला आहे आणि हे सगळं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। नंतर ह्यामध्ये 2 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि मीठ हे थोडंसं टाका बरं का तुमच्या चवीनुसार, कारण सुकटला मीठ असते जास्त। आणि हे मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण जे भिजत घातलेलं सुकट होतं ते आणि थोडंसं पाणी ज्यात होतं ना ते पण पाणी टाकायचं त्याच्यासोबतच। आणि कांद्याची पात असते की नाही ती बारीक करून टाकायची आणि बारीक केलेली कोथिंबीर पण टाकायची। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर ह्यावरती एक प्लेट झाकायची आणि एक 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवायला ठेवायचे। तर बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर ह्याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि सुकट चांगलं शिजलेलं आहे। ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला गरमागरम घेऊया। तर तुम्हाला ही सुकटची रेसिपी सांगितलेली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा। भेटू अशाच नवीन आणि छान छान सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा। धन्यवाद।